आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या. मंडळी नमस्कार. सांगोला पॉलिटिक्स या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मंडळी, मागील काही दिवसांपासून आपण सांगोला तालुक्यातील विविध जिल्हा परिषद गटांचा राजकीय आढावा सादर करतो आहे. मंडळी, शेकापचा बालेकिल्ला असलेल्या घेरडी जिल्हा परिषद गटात लेडी सिंगम तथा सेवानिवृत्त ACP रुक्मिणी गलांडे यांचं नाव इच्छुक म्हणून सध्या पुढे येतं आहे. गलांडे मॅडम यांचे समर्थक त्यांनी घेरडी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी असा आग्रह करताना दिसत आहेत. गलांडे मॅडम या भाई गणपतराव देशमुख यांच्या मानसकन्या समजल्या जातात. शेतकरी कामगार पक्षाशी अनेक वर्षांपासूनची जवळीक आणि प्रशासनातील दीर्घ अनुभव पाठीशी असल्यामुळं गलांडे मॅडम या प्रबळ दावेदार समजल्या जात आहेत. मंडळी, गलांडे मॅडम यांचं नाव या जिल्हा परिषद गटात इच्छुक म्हणून पुढं आल्यामुळं घेरडी जिल्हा परिषद गटात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. मंडळी, गलांडे मॅडम ह्या जवळ असलेल्या आगलावेवाडीतील मूळच्या रहिवासी आहेत. पोलीस उपनिरीक्षक पदापासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांनी मुंबई पोलीस दलात तब्बल 28 वर्ष विविध विभागात विविध पदांवर नोकरी केली. गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, वाचक शाखा आदी विविध विभागात त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली आहे. त्यांनी पोलीस दलात एकूण 36 वर्ष नोकरी केली. पुणे पोलीस दलात त्या सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून होत्या. पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून त्या सेवानिवृत्त झाल्यात. मंडळी, गलांडे मॅडम या उच्च शिक्षित आहेत. त्या वाणिज्य शाखेच्या पदवीधर आहेत. शिवाय त्यांनी कायद्यातील उच्च पदवी प्राप्त केली. त्यांची दोन्ही मुले डॉक्टर आहेत. त्यांचे जावई बिहार इथं जिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. मंडळी, मुंबई, ठाणे, नागपूर, नवी मुंबई, पुणे या वेगवेगळ्या शहरांमध्ये नोकरी करून आज गलांडे मॅडम या सेवानिवृत्ती झालेत. मंडळी, गलांडे मॅडम यांनी आपल्या नोकरीच्या कालावधीत अनेक तरुणींना पोलीस खात्यात येण्यासाठी प्रेरणा दिली. त्यांच्या प्रेरणेतून सांगोला तालुक्यातील व आजूबाजूच्या परिसरातील असंख्य तरुणी पोलीस खात्यात विविध पदांवर सध्या कार्यरत आहेत. गलांडे मॅडम यांनी पोलीस दलात काम करत असताना अनेक गुन्ह्यांचा यशस्वी तपास केला आहे. त्यांनी अनेक गुन्हेगारी कारवायांवर धडक कारवाई करत गुन्हेगारी क्षेत्रावर नियंत्रण मिळवलं होतं. त्यांच्या पोलीस दलातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र पोलीस दलांकडून तसेच विविध सामाजिक संस्थांकडून अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. मंडळी, पोलीस दलात कार्यरत असल्यापासून गलांडे मॅडम यांना शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभले. भाई गणपतराव देशमुख यांच्या प्रेरणेतून आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्यातूनच आपण पोलीस दलात कार्यरत झाल्याचं गलांडे मॅडम सांगतात. मंडळी, भाई गणपतराव देशमुख यांचा अनेक वर्षांपासूनचा सहवास आणि त्यांची प्रेरणा यातूनच गलांडे मॅडम या भाई गणपतराव देशमुख यांच्या मानसकन्या म्हणून ओळखल्या जातात. मंडळी, गलांडे मॅडम यांनी सेवानिवृत्त झाल्यापासून सामाजिक आणि सार्वजनिक कार्यात स्वतःला वाहून घेतले. मागील 10 महिन्यांच्या कालावधीत त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवलेत. कोरोना काळात त्यांनी गरजू रुग्णांना उपचारासाठी मदतही केली. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त होतकरू तरुणी पोलीस खात्यात यावेत यासाठी गलांडे मॅडम यांनी सातत्यानं प्रयत्न केलेत. गलांडे मॅडम यांचे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि युवा नेते डॉक्टर अनिकेत देशमुख तसेच सर्वच देशमुख कुटुंबियांसोबत त्यांचे ऋणानुबंध आहेत.
मंडळी, धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी वेळोवेळी झालेल्या आंदोलनाला रुक्मिणी गलांडे मॅडम यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी या आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आंदोलकांना बळ देण्याचं काम केले. धनगर समाजाला तात्काळ आरक्षण मिळावं यासाठी त्या सतत आग्रही राहिल्याचंही दिसून येते. अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून एकनिष्ठ राहणाऱ्या गलांडे मॅडम यांनी घेरडी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी यासाठी त्यांचे समर्थक आग्रह करताना दिसत आहेत. मंडळी, पोलीस दलात सर्वोच्च पदावर राहूनही रुक्मिणी गलांडे मॅडम यांनी ग्रामीण भागाशी आणि विशेषतः सांगोला तालुक्यातील जनतेशी आपली नाळ कायम ठेवली. त्यांनी सांगोला तालुक्यातील विविध सार्वजनिक आणि सामाजिक उपक्रमात आपल्या नोकरीच्या काळातही सातत्यानं सहभाग घेतला आहे. सर्वोच्च पदावर राहूनही त्यांनी आपल्या मातीची नाळ कधीही तुटू दिली नाही. जिल्हा परिषदेला ग्रामीण भागाच्या विकासाचं मिनी मंत्रालय समजलं जातं, त्यामुळं जिल्हा परिषदेला त्या दृष्टीनं अत्यंत महत्त्व आहे. या सभागृहात घेतले जाणारे निर्णय हे ग्रामीण भागातील विकासाला बळ देणारे असतात. या सभागृहात उच्च शिक्षित, अभ्यासू आणि प्रशासकीय अनुभव असलेला उमेदवार असल्यास त्या जिल्हा परिषद गटाला त्याचा फायदा होतो. त्यामुळेच गलांडे मॅडम यांनी घेरडी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी यासाठी त्यांचे समर्थक आग्रह करताना दिसत आहेत. मंडळी, गलांडे मॅडम यांनी प्रशासकीय सेवेत अनेक वर्ष काम केलं असल्यामुळं विविध राजकीय पक्षातील नेते मंडळी, मंत्री, अधिकारी यांच्याशी त्यांचा संपर्क आला आहे. त्यामुळे ह्या घेरडी जिल्हा परिषद गटातून सदस्य म्हणून निवडून गेल्यास पक्ष आणि जिल्हा परिषद गटाच्या दृष्टीने फायदा होऊ शकतो. मंडळी, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिगुल अगदी काही दिवसातच वाजणार आहे. त्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे. मंडळी, माध्यमातील काही जाणकारांच्या अंदाजानुसार येत्या 15 दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आचारसंहिता लागू शकते. त्यापूर्वी नगरपालिकेची आचारसंहिता लागणार आहे. तर मंडळी, आचारसंहिता लागण्यापूर्वीच सांगोला तालुक्यातील विविध ठिकाणच्या जिल्हा परिषद गटातील इच्छुकांची नावं पुढे येताना दिसत आहेत. मंडळी, माजी ACP रुक्मिणी गलांडे मॅडम यांचं नाव घेरडी जिल्हा परिषद गटात इच्छुक म्हणून पुढं आल्यामुळं सध्या या गटातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. रुक्मिणी गलांडे मॅडम या शेतकरी कामगार पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्रशासनातील सर्वोच्च अनुभव आणि त्यांच्या एकूण काम करण्याच्या हातोटीमुळं त्या या भागात लोकप्रिय होताना दिसत आहेत. मंडळी, शेतकरी कामगार पक्षाशी त्यांचे असलेले जुने संबंध आणि त्यांचा अनुभव पाहता त्यांच्या या घेरडी जिल्हा परिषद गटातील उमेदवारीला शेतकरी कामगार पक्षाकडून ग्रीन सिग्नल मिळतो का, हे आगामी काळात आपल्याला पाहावं लागणार आहे. तर मंडळी, तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा
आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.